एक गरीब कुटुंब होतं, आई वडील आणि मुलगा. मुलानं एक दिवस हट्ट केला, बाबा पंढरपूरच्या यात्रेला चला, कुठंतरी फिरायला चला. हट्ट केला मुलानं. बापानं सांगावं, बाळा 2 दिवस थांब. मालकाला न विचारता मी आलो तर पुन्हा मालक मला काम देणार नाही. मुलानं आईकडे हट्ट केला. आईनं समजावून सांगितलं बाळाला, पण लेकरू ऐकत नाही. पण लेकराचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्या माई बापांनी लेकराला घेतलं. गाडीवरून प्रवास करत होते, पण काळानं असा घात केला. समोरून एक बस आली. समोरून बस आली, मागून एक ट्रक आली. दोघांमध्ये यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. एकीकडे आई पडली, एकीकडे मुलगा पडला आणि एकीकडे वडील पडले. आईला थोडस लागलं, लेकराला थोडस लागलं, पण त्यामध्ये बापाचा जीव गेला. त्या लेकराच्या आईला थोडी जाग आली. इकडं तिकडं पाहिलं, काही कळत नव्हतं, काही सुचत नव्हतं. पण मेलेल्या पतीला जेव्हा पाहिलं, हंबरडा पडून ती माय माऊली ओरडू लागली, देवा, अरे मला घेऊन जायला पाहिजे होतं, माझ्या कपाळाचं कुंकू का घेऊन गेला. हंबरडा फोडून ती माय माऊली रडत होती. पण सांगू, जवळ विचारायला सुद्धा कुणी नव्हतं. लेकराला पाहिलं तर लेकरू एका गवतामध्ये पडलेलं होतं. लेकराचा शोध घेत घेत रक्तबंबाळ झालेली ती माय माऊली लेकरू जेव्हा पाहिलं, पळत गेली. लेकराला कडकडून मिठी मारली. हंबरडा फोडून लेकराला मिठी मारून ती माई माऊली रडत होती. होता आधार, तोही निघून गेला. जेव्हा गावातल्या लोकांना कळाली ही घटना, तर गावातली काही माणसं आली. त्या माणसाची डेड बॉडी घरापर्यंत घेऊन आली. घरामध्ये वडिलांचं प्रेत पाहून मुलगा म्हणतोय, बाबा उठा ना तुम्ही. बाबा मला यात्रेमध्ये फुगा घ्यायचा आहे, मला हे खायचं ते खायचं, असं हंबरडा फोडून मुलगा वडिलांना आवाज देतोय. आई समजावून सांगते, बाळा तुझे बाबा आता उठू शकत नाही. आई का उठत नाहीत? बाबांना उठव ना. बाबा उठा ना तुम्ही. ठीक आहे, मला यात्रेला घेऊन जाऊ नका, मला फुगा पण नको, मला काही नको, तुम्ही फक्त एकदा उठा. आई समजावून सांगते, बाळा बाबा उठू शकत नाही. आईनं वारंवार समजावून सांगितलं, पण लेकरू ऐकायला तयार नाही. आईनं लेकराच्या कानामागे टाकली. आईनं गालामध्ये मारलं तर लेकरू खूप रडायला लागलं. पण गावातल्या 4-4 जणी आल्या. त्या मुलाला समजावून सांगितलं, बाळा तुझे वडील झोपलेले आहे आणि असं वडिलांना झोपेतून उठवू नकोस. काही महिला त्या लेकराला घेऊन आपल्या घरी घेऊन गेल्या. पण मुलगा म्हणतोय, मला बाबाच पाहिजे, माझ्या बाबांना उठवा. मुलगा ऐकत नाही. पाहता पाहता त्या व्यक्तीच्या देहावरती अग्निसंस्कार करण्यात आले. दिवसामागून दिवस जात होते. लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं. पण त्या आईनं जगायचं नाही असं ठरवलं. का? माझा कपाळाचं कुंकू, माझा आधार,
माझा पती या जगात नाही तर मी जगून काय करू? मनामध्ये वाईट विचार आला, पण झोपलेल्या लेकराकडे पाहिलं. तिनं विचार केला, रे मी जर या जगाचा निरोप घेतला तर माझ्या लेकराचं काय होईल? काय असेल ते आता या लेकरासाठी जगायचं असा त्या माय माऊलीनं विचार केला. अत्यंत गरीब परिस्थिती. लेकरू लहानाचं मोठं जसं जसं होत होतं, आईला वाटायचं की याच्या वडिलांची इच्छा होती लेकरांना काहीतरी झालं पाहिजे. जवळ पैसे नव्हते. लोकांच्या हात पाया पडून रुपयानं रुपया गोळा केला. सांगितलं, तुमच्या घरी मला कामासाठी ठेवा, पण माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी मला थोडे पैसे द्या. लोकांनी म्हणावं, ठीक आहे, पाहिजे तेवढे पैसे देतो आम्ही, पण आमच्या घरी तुला कामाला यावं लागेल. दिवसभरातून 5-6 माणसांच्या रोज त्या माई माऊलीनं घरी जावं. सकाळी 5ला जावं तर रात्री 10ला घरी यावं. काय काम करत होती? दुसऱ्याच्या घरची भांडी धुणी असेल, फरशी पुसणं असेल, कुणाच्या तरी शेतातलं काम असेल. सकाळी जेवण केलेली ती आई रात्री 10 वाजता जेवण करायची, पण लेकराला कशाची कमी पडू दिली नाही. तिचा मुलगा शाळेत जायला लागला. 8वी 9वी आता 10वीच्या वर्गात गेला. 10वीला चांगल्या प्रकारचे मार्क त्याला मिळाले. आईला खूप आनंद झाला, पण आईला जास्त काही कळत नव्हतं. पण इच्छा होती लेकरानं पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे. समजदार शिक्षकांना विचारावं, माझं लेकरू शाळेत हुशार आहे, लेकराच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घ्या, पाहिजे तेवढा खर्च मी करायला तयार आहे. ज्या शिक्षकांना मदत मागितली त्यांनी मदत केली. पाहता पाहता मुलगा 12वी पास झाला, पण आईची ती अवस्था त्याला पाहवत नव्हती, म्हणून आईला न सांगता तो जॉब करू लागला. पूर्ण शिक्षण झालं, सगळ्या परीक्षा त्या मुलानं दिल्या, त्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याला मार्क पडले, परिणाम त्याला नोकरी लागली. पण ती गावामध्ये नव्हती, परदेशामध्ये होती. फोन आला त्या मुलाला, सांगितलं तुम्हाला नोकरी लागलेली आहे, पण परदेशामध्ये यावं लागल. मुलानं सांगितलं की मी माझ्या आईला सोडून कधी येऊ शकणार नाही. जो मुलगा साहेबांना सांगतोय आईला सोडून येणार नाही, ते शब्द त्या माय माऊलीने ऐकले. रडू लागली, बाळाला समजूत घातली, बाळा अरे तुझ्या शिक्षणासाठी रुपयानं रुपया मी लोकांकडून गोळा केला, लोकांच्या घरातली शेतातली कामं केली मी. का? कारण जी अवस्था, जे कष्ट मी माझ्या जीवनात घेतले त्याचा त्रास तुला होऊ नये म्हणून. बाळा माझं स्वप्न आज पूर्ण झाले, पण तुला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशामध्ये जावं लागल. आई तुला सोडून कसं जाऊ ग? बाळा माझी काळजी करू नको, जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तू ये. आईनं लेकराची परदेशामध्ये जाण्याची तयारी केली, नवीन नवीन कपडे घेतले, लेकराला जे पदार्थ आवडतात सगळे बनवले. आईनं तिच्या हातानं त्याची पिशवी भरली. मुलगा जाण्यास
तयार नाही, पण आईच्या प्रेमापोटी मुलगा परदेशामध्ये जाण्यासाठी तयार झाला. पाहता पाहता साहेबांची आज्ञा म्हणून फोन केला आणि मग त्या मुलाला गाडी पाठवली. मुलगा परदेशामध्ये गेला. भलेही तो मुलगा आईपासून दूर असेल, पण क्षणाक्षणाला मिनिटा मिनिटाला आईची आठवण येऊ लागली. अधून मधून फोन करायचा, आई जेवण केलंस का, वेळेवर गोळ्या खा, सारखा फोन करायचा. आईला पण त्याची खूप आठवण यायची, पण आई सांगत नव्हती का. मी जर माझ्या लेकराला म्हटले, बाळा मला तुझी आठवण येते, तू घरी ये, तर मुलगा नोकरी सोडून माझ्याकडे येईल. आईनं सांगावं, बाळा माझी काही काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे, तू बरा आहेस का, सगळं काही. रोज फोनवरती संपर्क. बरेच दिवस गेले. जो मुलगा परदेशामध्ये गेलेला आहे, ऐका, एका मुलीच्या प्रेमामध्ये पडला, तर आईलाच विसरून गेला. महिना झाला आईला फोन नाही, काय नाही. आईचा जीव कसा विसरू लागला, माझ्या लेकराचा फोन का आला नाही. रोज सकाळ संध्याकाळ माझ्या बाळाचा फोन मला यायचा, पण माझा मुलगा फोन करत का नाही. पण मनाला समजूत घालावी, काहीतरी काम असेल, कामामुळे फोन केला नसेल. रोज गावामध्ये यावं, गावातल्या दुकानदार साहेबांना विचारावं, माझ्या बाळूचा फोन आला होता का. नाही म्हटलं की आई दुःखी होणार, घरी जाणार, जेवणाकडे लक्ष नाही, कुठल्या कामात लक्ष नाही, लेकरू व्यवस्थित असेल का, काही झालं तर नसेल ना का, कारण ती आई होती. महिना झालं, रोज त्या दुकानदार साहेबांना ती माय माऊली विचारत होती, माझ्या लेकराचा फोन आला का. दुकानदाराला नाही म्हणावं, पण एक दिवस त्या दुकानदारालाच दया आली. अरे, माझ्या डोळ्यासमोर या माई माऊलीनं किती दुःख सहन केलं, पतीचं दुःख सहन केलं, लेकराला शिकवलं, लोकांच्या घरची भांडी घासली, शेतातलं काम केलं, रुपयानं रुपया गोळा करून लेकराला मोठं बनवलं. एक दिवस दुकानदार साहेब खोटं बोलला. दुकानदारानं खोटं सांगितलं, आई तुमच्या लेकराचा फोन आला होता. फोन आला होता की म्हटलं की आईला एवढा आनंद झाला की डोळ्यातून अश्रू बाहेर आले. दुकानदार साहेब फोन लावून द्या ना, मला माझ्या बाळाला एकदा तरी बोलू द्या, आई म्हणू द्या त्याला. आई शब्द कानावर पडण्यासाठी जीव खूप तुटायला लागलाय हो, एकदा फोन लावा. दुकानदार खोटं बोलला. आईच्या समोर दुकानदारानं थोडस नाटक केलं, दुसरीकडेच फोन लावला. परिणाम फोन लागला नाही. सांगितलं, आई तुमच्या बाळाचा फोन लागत नाही, थोडासा रेंजचा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून फोन लागत नाही. पण हो, बाळानं विचारलं आईची तब्येत व्यवस्थित आहे का म्हणून. ठीक आहे दुकानदार साहेब, थोड्या वेळानं फोन करा. डोक्याला ऊन लागतंय, पायामध्ये चप्पल नाही, अंगावरती फाटलेलं वस्त्र. विचारलं पुन्हा, साहेब माझ्या लेकराचा फोन आला का. नाही आई, नाही आला. नाही म्हटलं की ती आई खूप रडते. तिनं गावातल्या लोकांना सांगितलं, आज 1.5 महिना झाला लेकराचा फोन नाही, मला परदेशामध्ये घेऊन जा. एकदा लेकराचं तोंड पाहिलं की तेव्हाच माझं मन समाधानी होईल. लोक समजावून सांगत होते, आई एवढ्या दूर कसं तुम्हाला घेऊन जाऊ. बरं घेऊन गेलो असतो, पण तशी स्थिती तुमची नाहीये, तुम्हाला कसं घेऊन जाऊ.
लोकांच्या समोर हात जोडून म्हणावं, पाहिजे मी तुमचा सगळा खर्च पूर्ण देते मी, पण मला घेऊन जा. त्या आईची अवस्था पाहून लोकांनीच रुपयान रुपया गोळा केला. 4-5 शहाणी माणसं आली आणि त्या माय माऊलीला घेऊन परदेशामध्ये गेली. तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं तर लेकराचे असे रस्त्यावरती बोर्ड लागलेले होते. का? कारण खूप मोठा साहेब झालेला होता. लेकराच्या अंगातले कपडे, लोकांनी त्याचं स्वागत केलेलं, ही सगळी फोटो रस्त्यावरती न पाहिली. एवढा आनंद झाला. पण लेकरू कुठं असेल? जी माणसं सोबत आलेली होती त्यांनी विचारलं, त्या लेकराचं नाव आडनाव विचारलं. म्हणे साहेब कुठं भेटतील? म्हणे जे समोरचं जे ऑफिस दिसतंय ना ते त्या साहेबांचं आहे. लेकराचं ते मोठं ऑफिस पाहिलं आणि ती आई पळत पळत गेली. तर लेकरू ऑफिस मध्ये बसलेलं होतं आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी बसलेली होती. आई पळत गेली, लेकराला कडकडून मिठी मारली. पण ऐका ना, तिचं ते लेकरू त्या आईला आई म्हटलंच नाही, बाजूला ढकलून दिलं. हो बाजूला, कोण आहेस तू? बाळा, अरे मी तुझी आई, मला ओळखलं नाही का? कोण? माझी आई? मला आई नाही, मला आई नाही. हे ऐकलं ती आई खूप रडू लागली. गावातली जी माणसं सोबत आलेली होती, अरे पोरा, अरे तुझी आई, तू म्हणतो मला आई नाही. असं का बोलत होता? तर त्याची पत्नी समोर आईचं ते फाटलेलं वस्त्र, पायामध्ये चप्पल नाही, विस्कटलेले केस, अशी अवस्था पाहून त्यानं विचार केला, मी जर हिला आई म्हटलो तर लोक मला हसतील, माझी पत्नी माझ्याबद्दल काय विचार करल. आईला धक्का दिला, बाजूला केलं. कोण आहात तुम्ही? विचारलं. ती म्हणते, बाळा, अरे एकदा आई फक्त म्हण मला. आई म्हटला ना मी इथून निघून जाते, फक्त आई म्हण. नाही म्हणणार आई. का? कारण तुम्ही माझ्या आई नाहीयेत. कोण आहात तुम्ही? कदाचित तुम्ही चुकलात. मला असं वाटतंय की तुमची तब्येत व्यवस्थित नाहीये. त्या मुलाचं बोलणं ऐकलं, गावातली लोक रडायला लागली. अरे ज्या आईनं हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, लोकांच्या घरी काम करून या मुलाला शिक्षण दिलं, तो तिचा मुलगा म्हणतोय की आईची तब्येत बरी नसेल आणि म्हणून मला ते तिचा मुलगा म्हणते. अरे काय विचित्र मुलगा आहे. कुणीतरी म्हटलं, आई हा तुम्हाला ओळखत नाही, चला इथून. नाही दादा, थांबा ना, त्याला फक्त आई म्हणायला लावा. लोक समजावून सांगतात, पण ती आई फक्त म्हणते की याला आई म्हणायला लावा. आई म्हटलं की मी इथून निघून जाते. बाळा, फक्त आई म्हण, मी तुला माझं तोंड सुद्धा दाखवत नाही, फक्त आई म्हण. मुलानं सांगितलं, अरे कुणीतरी या बाईला हाकलून द्या बाहेर. कोण आहे? केव्हापासून मला परेशान केले, सारखं म्हणते माझा मुलगा, माझा मुलगा. अरे मीचा मुलगा नाही. कोण आहे ही बाई? मॅनेजर साहेबांना बोलावलं. 2 माणसांनी त्या आईचे हातपाय पकडले आणि ऑफिसच्या बाहेर ढकलून दिलं. जमिनीवरती कोसळली, हंबरडा फुडून रडत बसली. लोकांनी समजूत घातली, आई ज्या लेकरासाठी तुम्ही कष्ट घेतलं ते लेकरू तुम्हाला ओळखायला तयार नाही. दादा, ते मला ओळखते, पण त्याच्या पत्नीमुळे तसं माझ्याशी बोलत असत. एक काम करा, तुम्ही गावी जा, मी थांबते, लेकराशी थोडस बोलणं करते, मग मी येते, तुम्ही निघून जा.
लोकांनी विचार केला, रे एकटी म्हातारी ही आई या परदेशामध्ये हिला काय कळणार आहे. पण आईच्या समाधानासाठी ती लोक तिथून जाण्याचं त्यांनी थोडस नाटक केलं. पण दुरून त्या माय माऊलीला पाहत होते. दिवसभर डोक्यावर ऊन घेतलं, पायामध्ये चप्पल नाही. पण म्हणतात ना, निसर्ग सुद्धा रूप बदलतो. एवढ्या उन्हामध्ये तिथं पाऊस पडायला लागला. एवढा मुसळधार पाऊस, वातावरणामध्ये बदल झाला, विजांचा कडकडाट झाला, ढगांचा आवाज येऊ लागला. मुसळधार पावसामध्ये 1 तास नाही, 2 तास नाही, अरे 6 तास झाले ती माई माऊली ऑफिसच्या बाहेर एका रोडवरती उभी आहे. ऑफिस मधल्या एका व्यक्तीनं पाहिलं, त्याला दया आली. आई थोडस बाजूला थांबा, डोक्याला पाऊस लागतोय. आल्यापासून पाहतोय, डोक्यावरती ऊन घेतलं, पायामध्ये चप्पल नाही. आई म्हणते, दादा मी जर बाजूला थांबले तर माझा मुलगा ऑफिसच्या बाहेर कधी येईल मला दिसणार नाही. न बोलता तो जर इथून निघून गेला तर मी रात्रभर काय करायचं. संध्याकाळचे 10 वाजले. भर पावसामध्ये तो मुलगा ऑफिसच्या बाहेर आला, गाडीमध्ये बसला. गाडी अशी गेट जवळ आली की ज्या गेट जवळ ती आई होती. गेट जवळ गाडी आली आणि आई त्या गाडीला आडवी झाली. बाळा थांब, मला आई म्हण. अरे मी तुझी आई, मला का तू ओळखत नाही? का असं माझ्यासोबत वागतो? का असं करतो बाळा? अरे मी तुझी आई आहे. गाडीच्या समोरून आईला बाजूला काढलं. त्या मुलाची गाडी पुढं, आई गाडी मागे पळते. मुसळधार पाऊस पडतोय. गावातली लोक पाहतात, रस्त्यावरची लोक पाहतात. लेकरा लेकरा असं करत करत ती आई त्या गाडीच्या पाठीमागे पळत होती. पण काळानं असा घात केला, समोरून एक ट्रक आली, धाडकन आई उडून पडली. रक्तबंबाळ शरीर झालं. मुसळधार पावसामध्ये पूर्ण साऱ्या रोडवर रक्त तिचं वाहू लागलं. गावातली लोक पळत आली. त्या माई माऊलीला उचललं. श्वास तिचा बंद झालेला होता. तोंडातून शब्द फुटेना. डोळे तिचे लेकरू पाहण्यासाठी उघडे पडले. एका व्यक्तीला राग आला, त्या गाडीचा पाठलाग केला. त्या मुलाच्या घरापर्यंत गाठ घेतली. मुलाच्या कानामध्ये टाकली, हे मूर्खा, अरे तुला काही कळतं की नाही? 1.5 महिना झाला या आईच्या तुला अंतःकरणाची जाणीव झाली नाही? अरे हे सुखाचे दिवस तुला मिळाले असेल ना, तर त्या आईचे उपकार आहे. 1.5 महिना झाला तुझा तिला फोन नाही. आम्ही तिला खोटं बोलावं, पण फक्त तुला पाहण्यासाठी ती एवढ्या दूर आली. आणि तू तिला म्हणतोय तू कोण आहेस? अरे ज्या आईला तू आई म्हणत नव्हता ना, ती आई आता या जगामध्ये राहिलेली नाहीये, असं त्या व्यक्तीनं त्या मुलाला जेव्हा सांगितलं, तेव्हा त्या मुलाला कळाला, रे मी माझ्या जीवनामध्ये किती मोठी चूक केली. आई असून मी आई नाही म्हटलो, किती मोठी चूक झाली. दादा माझी आई कुठे? मला आईकडे घेऊन जा. त्या व्यक्तीलाच लेकराची दया आली. का? शेवटची इच्छा होती त्या माय माऊलीची की माझ्या लेकरानं मला एकदा तरी आई म्हटलं पाहिजे. त्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीनं लेकराला घेतलं आणि त्या रस्त्यावरती आणलं. पूर्ण रक्तानं माखून गेलेली ती आई, रक्तबंबाळ तिची अवस्था.
डोळे उघडे लेकराला पाहण्यासाठी. तिचा मुलगा धावत आला. आईला समोर पाहिलं आणि आता तो मुलगा हंबरडा फुटून रडायला लागला. मुलगा म्हणतोय, आई एकदा तरी मला बाळ म्हण. अगं खूप मोठी चूक झाली. मला असं वाटलं जर मी लोकांसमोर तुला आई म्हटलो असतो तर लोक मला हसली असती. माझ्या पत्नीमुळे मला दुर्बुद्धी फुटली. आई मला माफ कर ग. तूच माझी आई आहे. खूप मोठी चूक झाली माझी. एकदा तरी मला लेकरू म्हणून डोक्यावरून हात फिरव आई. एकदा तरी हात फिरव. हंबरडा फोडून तो मुलगा रडू लागला. लोक म्हटली, अरे जेव्हा आई होती तेव्हा ते कळाली नाही. तिनं तुझ्यासाठी किती तिचं जीवन जाळलेलं आहे. किती कष्ट घेतले. जेव्हा आई गेली तेव्हा आई वरून काय म्हणते, बाळा अरे जेव्हा जिवंत होते तेव्हा कळाले नाही. मी मेल्यानंतर कशाला रडतो तू. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. मिल्यावरती रडतो कशाला. उगीच ताण नको देऊ घशाला. मिल्यावरती रडतो कशाला. उगीच ताण नको देऊ घशाला. नको देखावा दाव जगाला. मोडला नाही कधी रुपया दुधाला. मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. खुशीतला हसून तू बाळ. माझ्या जीवाचा बनलास तू काळ. माझ्या जीवनाचा बनलास तू काळ. माझ्या खुशीतला हसून तू बाळ. माझ्या जीवाचा तू बनलास काळ. माझ्या जीवाचा तू बनलास काळ. मी तुला पाहून प्राण रुखिले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. तुनी नाही पाणी पाजिले.
जेव्हा मुलगा रडू लागला ती आई म्हणते, मी तुझ्यासाठी जीवन जाळली रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, उगीच तान नको देऊ घशाला, मी तुला पाहून डोळी लाविली रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळली रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. जेव्हा लेकरू म्हणते आई, डोक्यावरून हात फिरव. जेव्हा तिचं लेकरू आई म्हटलं ना, तेव्हा त्या माय माऊलीचे डोळे बंद झाले. पण आता एवढा हंबरडा फुलून रडतोय, आता आई काय माघारी येऊ शकत नाही. जेव्हा होती तिचा अपमान केला, अरे कोण आहेस तू असं नको ते बोलला. पण आईनं जेव्हा जगाचा निरोप घेतला, त्या मुलाला त्याची चूक लक्षात आली. पण आता वेळ निघून गेली होती. हंबरडा फडून आई आई म्हणतोय, पण माती आड गेलेली आई किती पण आवाज द्या, आता येऊ शकत नाही. जोपर्यंत आई जीवनामध्ये आहे ना, नाही तिची सेवा करता आली तर करू नका. पण फक्त 2 शब्द ऐकण्यासाठी तिचे कान आतुरलेले असतात. तो शब्द आहे आई. आई शब्द जोपर्यंत तिच्या कानावरती येत नाही, तिचा जीव व्याकुळ होतो. म्हणून जोपर्यंत आई आहे तिची सेवा करा. जीवनातला जेव्हा मायेचा सागर आटून जातो ना, तेव्हा आपल्या आधाराला कोणी जवळ नसतं. म्हणतो आपण, पत्नी माझी, मुलं माझी, भाऊ माझा, बहीण माझी, पण अजिबात नाही. आई ती आईच असते. आई म्हणजे मायेचा सागर, समृद्धीची घागर आणि चैतन्याचा जागर असते दादा. आई भाजीतलं मीठ आणि हक्काचं पहिलं व्यासपीठ, त्याला म्हणतात आई. डोळे मिटेपर्यंत फक्त जिला प्रेमच करता येतं ना, ती फक्त या जगामध्ये आई आहे. दुसरं कुणाला आईसारखं प्रेम करता येणारही नाही आणि येऊ सुद्धा शकत नाही. का? कारण जेव्हा ती आई बनते तेव्हा तिची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे तिचं लेकरू असतं. बाकी ती किती श्रीमंत ही पाहत नाही, पण आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण माणसाला कळत नसतं. तर सुदर्शनाने त्याची जी जन्मदात्री आई आहे, आई तू मला वाचवलं. तू जर माझा जीव वाचवला नसता तर अयोध्येची राजगादी, हे सगळं सुख मला मिळालं नसतं ग. म्हणूनच देवानं असं आईला बनवलं की तिच्यासारखी मूर्ती जगामध्ये दुसरी कोणती नाहीये. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जव्हा तान्हा,
अमृताहुनी गोडा पाजलास तू पाना, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आईची बरोबरी या जगामध्ये या विश्वामध्ये कोणी करू शकत नाही. कारण तिनं जे आपल्याला दिलंय ते विश्वाच्या मालकाला सुद्धा देता येत नाही. एवढा फरक आईमध्ये आणि देवामध्ये, एवढं प्रेम, एवढी श्रेष्ठ आई जगामध्ये. म्हणून सुदर्शनाने आपली जन्मदात्री आई तिचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले. जीवनामध्ये आईचं काय महत्व असतं हे देखील देवी भागवत माणसाला शिकवणार आहे.